जय महाराष्ट्र मित्रांनो, उच्च शिक्षा विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन हायकोर्ट यांच्यातर्फे भरती निघाली आहे. तुम्ही ते वाचू शकताय. रिव्ह्यू ऑफिसर, असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर आणि कम्प्युटर असिस्टंट या पोस्टसाठी ही भरती निघाली आहे. यांची PDF इथे दिली आहे, तुम्ही ते वाचू शकताय. या PDF मध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे, जसं की वाचू शकताय. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा लोगो आहे. त्यानंतर बघू शकता हायकोर्ट यासाठी ही भरती होते. कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत ते दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, जसं की तुम्ही ते बघू शकताय. 65 पानी PDF आहे, समजायला थोडी अवघड आहे आणि भरपूर चॅप्टर वाईज दिले, म्हणजे वॅकन्सी, रिव्हिजन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता, सिलेक्शन प्रोसेस आणि एक्झाम कशी असणार आहे, त्याचे बुक, त्याचं सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. ऑल ओव्हर इंडियामधून आपण फॉर्म भरू शकतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल नक्की शेअर करा, की असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपण आयकॉनिक मराठी यूट्यूब चॅनलवर आणतोय. भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिसून जाईल. जसं की बघू शकताय, फॉर्म भरणं सुरू झालं आहे 1 जून 2026 पासून 21 जून 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. फी पेमेंट करायची शेवटची तारीख 22 जून असणार आहे. यासाठी फी किती तर यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तिन्ही पोस्टपैकी कुठल्याही पोस्टला तुम्ही अप्लाय करताय तर 1200 रुपये फी आहे जनरल आणि OBC साठी. SC ST EWS तुम्ही आहात तर 1000 रुपये फी तुम्हाला असणार आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये दिसून जाईल की तुमचं ॲडमिट कार्ड कधी मिळणार आहे, रिझल्ट कधी असणार आहे, त्याची सगळी माहिती इथे दिलेली आहे. ओके, आता अजून आपण खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये बघायला मिळेल की हा जो फॉर्म भरायचा आहे हा आपण ऑनलाईनच भरू शकतोय. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पोस्ट, त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी, पे स्केल किती आहे म्हणजे सॅलरी किती मिळणार आहे आणि त्यासाठी पात्रता काय पाहिजे. तर तुम्ही ते बघू शकताय. पहिलं जे रिव्ह्यू ऑफिसर आहे ते यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर 138 जागा आहे. लेवल 8 ची सॅलरी तुम्हाला मिळते. 1,51,000 रुपयांपर्यंत सॅलरी तुम्हाला जाणार आहे. मग यासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि ॲड म्हणजे हे किंवा हे पाहिजे आणि तुमच्याकडे कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. मग कम्प्युटरचा डिप्लोमा झाला आहे, कम्प्युटर सायन्स झाला आहे तरी चालणार आहे. तर या रिलेटेड इथे शिक्षण मागितलेले. महत्त्वाचं म्हणजे नॉलेज ऑफ डेटा एंट्री, वर्ड प्रोसेसिंग आणि कम्प्युटर ऑपरेशन हे तुमचं झालेलं पाहिजे. प्लस 25 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंग तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमची बॅचलर डिग्री आहे, कम्प्युटर नॉलेज आहे, डेटा एंट्री झाला आहे आणि 25 वर्ड पर मिनिट तुमचं टायपिंग स्पीड आहे. तुम्ही अप्लाय करू शकताय पहिल्या पोस्टसाठी. दुसरी जी पोस्ट आहे तुम्ही बघू शकताय असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर, यासाठी 380 जागा आहे. लेवल 7 नुसार आपल्याला पेमेंट मिळतं 44,000 रुपयांपासून 1,42,000 रुपयांपर्यंत. मग यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते तुम्ही ते बघू शकताय. इथे पण बॅचलर डिग्री मागितलेली जी की एस्टॅब्लिश बाय लॉ इन इंडिया, म्हणजे बॅचलर डिग्री तुमच्याकडे आहे. अँड म्हणजे डिप्लोमा किंवा तुमच्या डिग्री झालेली कम्प्युटर सायन्समध्ये तरी चालणार आहे, किंवा तुमच्याकडे नॉलेज ऑफ डेटा एंट्री म्हणजे हे पाहिजे. प्लस अँड जिथे तिथं दिलं आहे म्हणजे ते पाहिजे. डेटा एंट्री, वर्ड प्रोसेसिंग, कम्प्युटर ऑपरेशन आणि 25 वर्ड पर मिनिट. म्हणजे पहिली पोस्ट दुसरी पोस्ट दोघांसाठी पण पात्रता सेम आहे. हा रिव्ह्यू ऑफिसर आहे आणि हा असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर आहे. ओके, दोन्ही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि तिसरी जी पोस्ट आहे ती कम्प्युटर असिस्टंट आहे, 25 जागा आहे. यासाठी तुम्ही बघू शकताय बॅचलर डिग्री तुमच्याकडे आहे, प्लस नॉलेज ऑफ डेटा एंट्री, वर्ड प्रोसेसिंग अँड कम्प्युटर ऑपरेशन आणि मिनिमम टायपिंग स्पीड ऑफ 25 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश. म्हणजे तिन्ही पोस्टसाठी बघितलं तर पात्रता सेम आहे, फक्त पोस्ट जी सॅलरी आहे, लेवल जी आहे ती वेगवेगळी आहे. मग तुम्ही कॉन्फिडंट असाल तर इथे पण अप्लाय करू शकता, इथे अप्लाय करू शकताय, किंवा कम्प्युटर असिस्टंट यासाठी सुद्धा अप्लाय करू शकताय. तर बघा, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुमची बॅचलर डिग्री पाहिजे. ओके, आणि नॉलेज ऑफ डेटा एंट्री, वर्ड प्रोसेसिंग, कम्प्युटर ऑपरेशन पाहिजे. अँड 25 वर्ड पर मिनिट इंग्लिश तुमची टायपिंग पाहिजे. हे जर असेल तुमचं, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. वयाची अट काय तर एज लिमिट इथे दिलेली आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर 21 वय ते 35 वय तुमचं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. 1/7/2026 रोजी तुमची एज कॅल्क्युलेट केली जाणार आहे. म्हणजे तुमचा जन्म 2 जुलै 1991
ते 1 जुलै 2005 या दरम्यान झालेला असावा. कॅटेगरीत नसाल तर तुम्हाला ते वयामध्ये सुद्धा सूट दिलेली आहे. आता याची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तुम्ही बघू शकता. प्रिलिमिनरी एक्झाम, मेन एक्झाम आणि कम्प्युटर नॉलेज टेस्ट म्हणजे CBT या तिघांच्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. मग तुम्ही सगळ्यात आधी प्रिलिमिनरी एक्झाम देणार आहे, ती पास झाल्यानंतर मेन एक्झाम आणि त्यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची होणार आहे. तर प्रिलिमिनरी एक्झाममध्ये 200 मार्काची असणार आहे, 3 तास तुम्हाला मिळणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर याची बुक मी ते टॅग करून देईल. त्यानंतर मेन एक्झाम जर तुम्ही देताय तर ती पण बघू शकताय 150 मार्कांची असणार आहे. हा त्याचा सिलेबस आहे, म्हणजे इंग्लिश, एसे रायटिंग इन इंग्लिश. त्याच्यानंतर बघा या रिलेटेड आहे. तुम्हाला पाहिजे तर याचं बुक पण मी ते टॅग करून देईन. आणि कम्प्युटर बेस्ड जी एक्झाम आहे त्याची पण माहिती दिली आहे, तुम्ही ते बघू शकताय. कम्प्युटर बेस्ड एक्झाम टोटल 50 मार्काची, 20 मिनिटं मिळणार आहे. नो निगेटिव्ह मार्किंग आहे आणि क्वालिफाय करण्यासाठी 25 मार्क पाहिजे 50 पैकी. ओके, तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर नक्की अप्लाय करा. इथे बघा व्ह्यूवर क्लिक करून तुम्हाला इथे मिळून पण जाईल. आणि प्लस तुम्हाला अप्लाय करायचं तर याच वेबसाईटवरून तुम्ही अप्लाय करू शकताय. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आणि अशाच नवीन नवीन करिअर अपॉर्च्युनिटी, जॉब अपडेट, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.